शिवनेरी गडावर दाखल झालेत। जरांगे थोड्याच वेळात दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना होतील। मनोज जरांगे यांच्या मुंबई मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। मनोज जरांगे यांची प्रकृती सध्या अस्वस्थ आहे, तरी देखील ते शिवनेरी किल्ला सध्या चढताना आपल्याला दिसतात। काही वेळापूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्येच त्यांनी मी शिवनेरी किल्ला चढणार असल्याचं सांगितलेलं होतं आणि आता मनोज जरांगे हे शिवनेरी किल्ल्यावर आपल्याला हा पायी प्रवास करताना दिसतायत आणि यानंतर दर्शन घेतल्यानंतर लगेचच मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्याची दृश्य शिवनेरी किल्ल्यावरचे लाईव्ह दृश्य आहेत आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले शेकडो मराठा बांधव आणि त्यांच्या सोबत मनोज जरांगे। मी मागे हटणार नाही अशी भूमिका जी आहे मनोज जरांगे यांनी घेतलेली आणि त्यानंतर आता ते शिवनेरी किल्ल्यावरती दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी त्यांनी पूजा आरती सुद्धा केली असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय आणि यानंतर आता त्यांचा पुढचा प्रवास जो आहे तो थेट मुंबईच्या दिशेने असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये केवळ एकाच दिवसाच्या आंदोलनाची परवानगी जी आहे ती देण्यात आली आहे, मात्र जरांगे या शेकडो आंदोलकांसोबत आमरण उपोषणासाठी मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये बसणार आणि त्या आपल्या भूमिकेवरती ते ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासाठीच आता मनोज जरांगे पाटील काही वेळातच